तुळजाभवानीची परीक्षा. मराठवाड्यातील एका लहान गावात हरिदास नावाचा गरीब पण अत्यंत भक्तिशील तरुण राहत होता. रोज पहाटे तो गावातून तुळजापूरच्या मंदिरापर्यंत पायी जायचा. डोक्यावर पाण्याचा घागर, हातात ओवाळणीसाठी फुलं आणि अंतःकरणात फक्त आई तुळजाभवानीचं नाव. गावातील लोक त्याच्यावर हसायचे. "हे हरिदासा, तुला आईनं काहीच दिलं नाही, एवढं फिरून काय उपयोग?" तो फक्त हसायचा आणि म्हणायचा, "आईची परीक्षा घ्यायची नसते, तिचं नाव घ्यायचं असतं." रहस्यमय रात्र. एका दिवशी गावात भीषण दुष्काळ पडला होता. शेतं करपली, पाणी आटून गेलं, सगळे देवदेव करत होते. पण हरिदास मात्र ठरवून बसला, आईला भेटल्याशिवाय गाव वाचणार नाही. तो रात्रीच तुळजापूरच्या दिशेने निघाला. आकाश काळ्याकुट्ट ढगांनी भरलं होतं. रस्त्यात घुबडं ओरडत होती, काटेरी झुडपं कडकडत होती. अचानक त्याला जाणवलं, कोणीतरी मागे चालतंय. तो थांबला, पावलंही थांबली. तो धावला, मागचा वेगही वाढला. भेट सावलीशी. हरिदास धाडस करून विचारतो, "कोण आहेस तू?" समोरून आवाज आला, "तू गावाला वाचवणार? आधी तुझा तर जीव वाचवून बघ." अंधारातून एक उंच सावली बाहेर आली. लाल डोळे, काळा अंगारखा. "मी इथल्या जंगलाचा रखवालदार. तुझ्या भक्तीला कसोटी आहे. पुढे गेलास तर प्राण गमावशील." भक्ताची दृढता. हरिदासाच्या हृदयात भीती होती, पण तो शांतपणे म्हणाला, "प्राण गेले तरी चालतील, पण आई तुळजाभवानीला सोडून मागे वळणार नाही." त्याने डोळे मिटून आईचं नाव घेतलं, "अंबाबाई, तुळजाभवानी माते, तुझपायी आलोय." क्षणात भयानक सावली धुरासारखी नाहीशी झाली. रस्त्यात चांदणं उजळलं. मंदिरातील चमत्कार. पहाटे तो तुळजापूरच्या गाभाऱ्यात पोहोचला. घंटा वाजत होत्या, पण आज काहीतरी वेगळं होतं. आईच्या मूर्तीसमोर दिवा आपोआप प्रज्वलित झाला होता. पुजारी चकित झाले. हरिदास समोर गेला. डोळ्यातून अश्रू आले. तेवढ्यात मूर्तीच्या ओठातून मंद स्वर आला, "भक्ताच्या चिकाटीने देवाला बांधता येतं. जा हरिदासा, तुझं गाव माझ्या कृपेने भरभरून पावेल." हरिदास मागे वळून बघतो, तर त्याच्या हातात सोन्याची मुद्रा आहे. तो घाबरून पुजाऱ्याला दाखवतो. पुजारी म्हणतो, "हे साधं सोनं नाही, आईने दिलेला गावासाठीचा आशीर्वाद आहे. हे दुष्काळ हरवेल." गावात परतल्यावर चमत्कार घडला. आकाश काळं झाली, मेघगर्जना झाली, मुसळधार पाऊस सुरू झाला. गावकरी हरिदासाकडे बघत थक्क झाले. तो मात्र शांतपणे म्हणाला, "आईची कृपा असेल तर अंधारातली सावलीसुद्धा नष्ट होते."